नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये विश्वासघात केला नसता तर सुधीर मुनगंटीवार यांची टीका। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण घडामोडीवर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। 2019 मध्ये विश्वासघात केला नसता तर उद्धव ठाकरेंचा सन्मान काळ असता आणि मोदींच्या खुर्चीला लागून त्यांची खुर्ची असती, असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं। त्यांनी सांगितलं की भाजप गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। एकाही सदस्यानं याला विरोध केला नाही। सर्वजण या निर्णयावर समाधानी असून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिवभक्त म्हणून काम करतील असा विश्वास व्यक्त करतात, असं त्यांनी सांगितलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य असल्यानं त्यांना शपथविधीला निमंत्रण दिलं जाईल, मात्र त्यांनी उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे। निमंत्रणाचा अपमान होणार नाही याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी म्हटलंय। तुम्ही आता गटनेते पदाला अनुमोदन दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आणि पुन्हा येईल ही जी घोषणा होती ती आता सत्यात उतरवली दिसते। विरोधकांनी खिल्ली उडवली होती, आज काय उत्तर? मी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली। कुठेही एकही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केले नाही आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्र भाऊ फक्त 3 जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली, काय नेमकं तथ्य? 3 जण घेतील की त्यांच्याबरोबर आणखी बरेच? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारू नका। हा अधिकार देवेंद्रजीचा आहे। तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा। सुधीर भाऊ, काळजी भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काही शुभेच्छा? नेहमी शुभेच्छा आहे। एक चांगला नेता आहे, सुस्वभावी नेता आहे। आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय। तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही उद्या काही वेगळं चित्र निर्माण होईल असं वाटतं? नाही, हे तुमच्या बातम्या आता संपल्या, त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा येईल। पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन। उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करू प्रयत्न केले जातोय सातत्याने। हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून करतात। पण पुन्हा येईल याची एक खिल्ली उडवली जात होती, मात्र आज पुन्हा एकदा फडणवीसांनी करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येतं, काय सांगाल? ते मग अहंकार हा असाच जातो ना। दुर्योधन दुःशासन यांना अहंकार आला, शेवटी त्या अहंकाराचं हे असं फळ असतं। सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता। उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण कमी पडतो आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की आता मुंबई महापालिका आहे, आगामी महापालिका चिड़िया चुग गई खेत, फिर पछताने से क्या फायदा। और 2002 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, जो काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद होईल। आपण आपल्या पित्याचंच ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर मग काय करायचं? हो, जर 2019 मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता, आज त्यांचा सन्मान कायम राहिला असता आणि माननीय मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची लागून त्यांची खुर्ची तुम्हाला उशीर झाला का थोडासा ठाकरेंचा? हो, आता काय फायदा हो? आता तुमच्याकडे किती महागडं रिझर्वेशन असेल, गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं, असं कधी काय छूट गया? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण आहे काय? हो, त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच। ते विधान परिषद सदस्य आहे, एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का। फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता, पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून। चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे। लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या, त्याला सोडायचं नाही। एकदा तुम्ही माहिती घ्या। शेजारची खुर्ची मिळेल का उद्धव ठाकरेंना?
व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळेल का? अहो, जिथं विधान परिषद सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बसतील तिथं खुर्ची असणारच आहे. असं आहे की प्रोटोकॉलमध्ये, शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं. आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्याचं वय राज्यपाल महोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या पेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या असं होतं का? प्रत्येक पदाचं महत्व आहे. धन्यवाद. धन्यवाद. चालेल म्हणजे चालवावं सगळं. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।